नमस्कार. तुमचं स्वागत आहे ग्राम सुविधा केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहे लेक लाडकी योजना. पूर्ण माहिती बघणार आहे. पात्रता, लाभ आणि आवश्यक कागदपत्रे, तुम्ही अर्ज कसा करायचा आहे हे पण सांगणार आहे. अर्जाची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार आहे. पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल, तरच पूर्ण माहिती मिळेल. आता ह्या योजनेमध्ये मुलीला म्हणजे पहिली मुलगी असो, दुसरी असो किंवा जुळ्या मुली असो, तर त्यांना 1,01,000 हे मिळणार आहे. तर लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र शासनाची मुलींच्या जन्मापासून 18 वर्षापर्यंत आर्थिक सहाय्य देणारी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र मुलीला टप्प्याटप्प्याने एकूण 1,01,000 इतकी आर्थिक मदत दिली जाते. तर पात्रता बघूया. मुलगी 1 एप्रिल 2023 किंवा त्यानंतर जन्मलेली असावी. कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असावे. पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असावे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1,00,000पेक्षा जास्त नसावे. योजना साधारणतः 1 किंवा 2 मुलींना लागू होते नियमानुसार. म्हणजे नियम कोणचं, की भारत सरकारचे जे नियम आहे, हम दो हमारे दोन, ह्या नियमानुसार. लाभ कसा आहे ते बघूया. जन्मानंतर 5,000, इयत्ता पहिलीमध्ये 6,000, इयत्ता 6वीमध्ये 7,000, इयत्ता 11वीमध्ये 8,000. 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 75,000 हे डायरेक्ट डी-बी-टी मार्फत मुलीच्या अकाउंटमध्ये जात्या. एकूण लाभ 1,01,000 इतके. आवश्यक कागदपत्रे बघूया. मुलीचा जन्म दाखला, पालकांचे आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, बँकेचं पासबुक, आवश्यकतेनुसार शाळाचा दाखला आणि इतर कागदपत्रे जे असतील ते. आता दाखला, काही लोक म्हणतील जन्म झाल्यानंतर 1 वर्ष झाल्यानंतर दाखला कुठून आणायचा? जेव्हा पहिलीला जाईन त्यावेळेस दाखला तयार होतो, त्या टायमाला अपलोड करायचा असतो. आणि या योजनेची अर्ज प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी काही बदल जाहीर केले आहे. ज्यामुळे वारंवार फॉर्म भरावा लागणार नाही आणि प्रक्रिया अधिक सुलभ होईल. हा फॉर्म डी-बी-टी मार्फत भरायचा आहे. आपले सरकार या साईटवर जाऊन हा फॉर्म भरायचा आहे आणि त्याच्यानंतर लाभ चालू होणार आहे. बाकी तुम्ही ऑफलाईन प्रक्रिया पण करू शकता, बँकेद्वारे किंवा पोस्टाच्या बँकद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. त्याच्यापेक्षा ऑनलाईन अधिक सुलभ आहे. ती प्रक्रिया केली तर लवकर होईल. माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि बघत राहा ग्राम सुविधा केंद्र. धन्यवाद.